मी अक्षय अजित नारकर, जय गणेश। माझा हा मुळात लहानपणापासून छंद आहे। मी बघूनच शिकलो मूर्तीला सोहळा नेसवणं वगैरे। आपण एक देवाला नेसवतो हे आपण डोक्यात हे करून एक बारकाईने प्रत्येक गोष्ट करावी लागते। जसं उंच मूर्ती असेल तर त्यासाठी आपल्याला मेजरमेंट घेऊन मग आपण ते कसं किती मीटर घ्यायचं काय ते सगळं आपण डिसाईड करतो। पण त्यावर शोभेल अशी शॉल वगैरे या गोष्टी, लेस, या सर्व गोष्टी आपल्याला धराव्या लागतात। हा झाला टेक्निकल भाग, परंतु भावना मनात काय असतात? कारण की मूर्तीला जिवंत रूप देताना कार्यकर्त्यांचा प्रेशर असेल आणि आपली मूर्ती छान उठून दिसावी यासाठी सुद्धा तुम्ही संतुष्टीने काम करत असतात। काही चुका होतात तेव्हा तुम्ही स्वतः एफर्ट टाकून ते काम करत असतात। तो अनुभव कसा असतो? तो एकदम काही चुका झाल्यावरती तो अनुभव एकदम, पण आपण ते चुका दुरुस्त करायला व नेक्स्ट टाइम होऊ नये यावर खूप प्रयत्न करतो। आणि आपण एक मनातून जे तो देव शेवटी करून घेतो, त्याच्याच हातात सर्व काही। शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला। एकीकडे टेक्निकली सगळ्या गोष्टी वाढल्या, डिजिटल युग आलं आहे, परंतु पारंपरिक वेशभूषा किती महत्त्वाची आहे? पारंपरिक वेशभूषेशिवाय शोभाच नाही मूर्तीला ते जिवंतपणच नाही आहे। डिजिटली आपण काय फोटो हे करून, पण जे आपण बघतो प्रत्यक्षपणे ते वेगळीच गोष्ट असते। अंगावर काटा येतो अक्षरशः हे सगळं। धन्यवाद।